भाजपच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना ठाकूरांना दिली। विनोद तावडे भविष्यामध्ये आपल्याला जड होतील। हा बहुजन समाजाचा चेहरा आहे, राष्ट्रीय महासचिव आहे महाराष्ट्राचा एक माणूस। त्यांच्या हातामध्ये काही सूत्र आहेत या राज्याची। मोदीजींच्या आणि शहाजींच्या जवळचा माणूस आहे, त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं पकडून द्यावं यासाठी भारतीय जनता पक्षामध्येच कारस्थान झालं। ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांना या संदर्भात जास्त माहिती असते। महाराष्ट्रभरात इतके पैसे वाटले जात आहेत प्रमुख नेत्यांकडून, कोणी पकडलं गेलं नाही। याचा अर्थ गृह खात्याकडून पाळत ठेवली गेली विनोद तावड्यांवर, महाराष्ट्राच्या गृह खात्याकडून विनोद तावड्यांवर पाळत ठेवली गेली आणि विनोद तावडे या जाळ्यामध्ये पकडले जातील यासाठी पूर्ण बंदोबस्त झाला असं मला सारखं वाटतं। आता गालबोट लागेल असं प्रकरण करून देणार नाही। यांनी पण तेवढा पाहिजे। आकडे बोर्डमध्ये आहेत ना ते 6.5K म्हणजे 6.5. सगळ्यांनाच माहिती आहे ना काय ते दूध संघामध्ये बदली केली त्या मुलाची, माझा प्रचार केला म्हणून शिक्षकांना धमक्या दिल्या, त्यांच्या बदल्या लांब टाकले गेले। या घटना लोकसभेला झालेल्या आहेत, त्याच्यामुळे विधानसभेला परत मॉडेल इज द सेम। म्हणजे मग काय भीती आहे सहानुभूती मिळवण्यासाठी की हार दिसती? असं नाही हो, ती त्यांची स्टाईल झाली आहे। संगतीचा प्रॉब्लेम आहे, बीजेपीची संगतचा प्रॉब्लेम आहे। आता आधी आम्ही एकत्र होतो तेव्हा असल्या गोष्टी व्हायच्या नाहीत, आता कशा व्हायला लागल्या? तुम्हाला 2-3 उदाहरणं देते। संगतचा प्रॉब्लेम कसा आहे? एक तर बारामतीत 2024 मध्ये ते भारतीय जनता पक्षात गेले, तेव्हापासून ही दडपशाही आणि हे सगळं सुरू आहे। एवढंच सांगायचं आहे की जसं राजन नाईक यांनी सांगितलं निवडणुकीच्या दिवशी एवढंच सांगायचं आहे